टिप्परच्या धडकेत 2 ठार, एक महिला गंभीर जखमी. प्रतिनिधी पुसद. शहरापासून जवळच असलेल्या इंदिरानगर येथील डम्पिंग ग्राउंडजवळ टिप्पर चालकाने त्याच्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्याने 2 दुचाकीस्वाराला उडवले आहे. त्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्दैवी घटना दिनांक 25 मे 2026 रोजीच्या सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली होती. अपघातामुळे काही वेळासाठी वाहतुकीची कोंडी झाली होती. टिप्पर चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अरविंद प्रल्हाद राठोड व 40 वर्षे रा कोठारी ता महागाव व गणेश विष्णू जाधव व 29 वर्षे रा काटखेडा या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिता अरविंद राठोड वय 35 वर्षे रा कोठारी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद व त्यांची पत्नी अनिता हे दोघेजण दुचाकी क्रमांक MH29 AJ 7570 मे पुसद येथून काटखेडाकडे जात होते. त्याचवेळी गणेश देखील त्याची दुचाकी क्रमांक MH29 AL 6360 ने त्याच्या गावी काटखेडा येथे जात होता. गणेश हा होमगार्ड असून तो पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयामध्ये प्रशिक्षणासाठी आला होता. अशातच टिप्पर चालक भारत शंकर पवार वय 28 वर्षे रा काटखेडा याने त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक MH21 BH 7360 मध्ये काटखेडा येथून गिट्टी आणण्यासाठी खाली येताना भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवित दोन्हीही दुचाकीला जोरदार धडक दिली होती. त्या धडकेमध्ये अरविंद व होमगार्ड गणेशचा जागीच मृत्यू झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या दोघांची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी महिला अनिताला प्राथमिक उपचाराकरिता पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयाकरिता दाखल करण्यात आले होते, तर दोघांचा मृत्यू झाल्याने त्या दोघांचे शव पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. अपघात प्रकरणी टिप्पर वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून घेतला जात आहे.